हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. आजचं मार्केट आहे 31 जुलैचं 9:30 डेटा मी लावलेला आहे. ओके, आता स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. ठीक आहे, सो चलो. सपोर्ट मला 24,350 ला दिसतोय, व्हॉल्यूमचा दिसतोय आणि ओआय चेनचा दिसतोय. ओआय चेंज मला स्ट्रॉंग दिसतोय, व्हॉल्यूम मला बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहे का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहे. सो व्हॉल्यूमचा ओव्हरऑल पर्सेंटेज जर का बघाल तर 100% मला डिक्रीज होताना दिसतंय. ह्याचा अर्थ काय, माझा सपोर्ट 24,300 वरनं व्हॉल्यूमचा तो 24,350 ला गेलाय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. ओके, म्हणजे मार्केट 24,350च्या खाली पडू देणार नाही असं सपोर्टचं म्हणणं आहे. रेजिस्टन्स माझा 24,350चा आहे, व्हॉल्यूमचा आहे आणि ओआय चेनचा आहे. ओआय चेंजला वरती येल्लो बॉक्स आहे, व्हॉल्यूमला वरती येल्लो बॉक्स आहे. एकदा चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहे. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज जर का बघितली तर व्हॉल्यूमची पर्सेंटेज 100% वर डिक्रीज होताना दिसत आहेत. ओआय चेनची पर्सेंटेज जर का बघितली तर ओआय चेनची पर्सेंटेज सुद्धा 100 वरनं डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम हा 24,400 वरनं 24,350 ला आलाय आणि रेजिस्टन्स साईडचा ओआय चेन सुद्धा 24,400 वरनं 24,350 ला शिफ्टेड फ्रॉम टॉप झालेला मला आढळतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये सपोर्ट जो आहे हा सपोर्ट माझा शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे आणि माझा रेजिस्टन्स जो आहे हा शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय, मार्केटमध्ये सध्या सँडविच व्हायची परिस्थिती निर्माण होताना दिसते 9:30 वाजता. त्यामुळे आपण सध्या कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रेडचा आता अनालिसिस करणार नाही आहोत किंवा कोणताही ट्रेड आपण सकाळी 9:30 वाजता प्लॅन करणार नाही आहोत. सोबत आपण ओपन इंटरेस्टचा पण पर्सेंटेज बघूया. ओपन इंटरेस्ट खाली 24,300 ला बेरिश मूव्ह तयार करतोय का, चेक करूया एकदा. सो ओपन इंटरेस्ट जर का बघाल तर ओपन इंटरेस्ट हळूहळू काय होतोय, ओपन इंटरेस्ट इन्क्रीज होत होता, डिक्रीज झाला आणि पुन्हा इन्क्रीज होताना मला बघायला मिळतोय. ह्याचा अर्थ रेजिस्टन्सचा ओपन इंटरेस्ट 24,300 ला काय करतोय, अंकुश ठेवताना दिसतोय. मार्केटला तो 24,300च्या वरती जाऊ देणार नाहीये. म्हणजे जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर सकाळी 9:30 वाजता मला काय सिनारिओ दिसतोय, तर सगळ्यात पहिला सकाळचा 9:30चा सिनारिओ हा मला नो ट्रेडिंग झोन दिसतोय. ह्याचं कारण सपोर्ट बुलिश आहे आणि रेजिस्टन्स बेरिश होऊन मार्केटला बेरिश करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, म्हणजे सकाळी 9:30 वाजता तरी आपण कोणत्याही पद्धतीचा सिनारिओ क्लिअर नसल्यामुळे आपण इकडनं 9:30 वाजता कोणताही ट्रेड प्लॅन करणार नाही आहोत. बघूया पुढे काही डेटा चेंज होतोय. चला, मार्केट 350च्या सपोर्टला आलंय 24,320 ला. इकडनं कॉल बनेल का, डेटा चेक करूया. सपोर्ट 24,350 चा आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. ओवाय चेन स्ट्रॉंग आहे पण बॉटमला तर 73% लावलेले आहेत, नियरेस्ट 75% आहेत. व्हॉल्यूमची पर्सेंटेज बघूया, 395 दिसत आहेत. चेक करूया दोन्ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होत होती आणि आता पुन्हा इन्क्रीज व्हायला लागले. ओवाय चेनची पर्सेंटेज सुद्धा इन्क्रीजिंग आहेत, म्हणजे सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम पुन्हा बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. ओआय चेंज मला हळूहळू बॉटम साइडला शिफ्टिंग करताना बघायला मिळतोय. नो डाऊट 75% नाहीयेत, पण ते कन्सिडर तर करू शकतो कारण नियरेस्ट 75 आहेत. पुढे जाऊन ते 75 होऊ शकतात, पॉसिबल आहे. रेजिस्टन्स 24,350 आहे व्हॉल्यूमचा, तो मला टॉप साइडला येल्लो बॉक्स लावू नये. ओआय चेंज टॉप साइडला येल्लो बॉक्स लावू नये आणि बॉटमला पण येल्लो बॉक्स लागलेले आहेत. सो एकदा चेक करूया पर्सेंटेज काय होत आहेत. व्हॉल्यूमची पर्सेंटेज डिक्रीजिंग मोडमध्ये आहेत, ओआय चेनची पर्सेंटेज डिक्रीजिंग मोडमध्ये आहेत. याचा अर्थ 100 वरनं डिक्रीजिंग मोडमध्ये आहेत. ह्याचा अर्थ व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, ओआय चेन शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. एकदा चेक करूया ही पर्सेंटेज पुन्हा इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. ओके, सो ओआयची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे आणि व्हॉल्यूमची पण पर्सेंटेज ओव्हरऑल जर का तुम्ही नीट बघाल तर स्टेबल होती आणि थोडी इन्क्रीज होताना दिसत आहेत, स्लाइटली इन्क्रीजिंग आहेत. ओके, याचा अर्थ काय, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. ओआय वरनं खाली प्रेशर अजूनही देतोय 24,300च्या रेजिस्टन्सला. त्यामुळे आपण 24,350च्या सपोर्ट वरनं कोणताही कॉल बाईंग करणार नाही, कारण सपोर्ट खाली येतोय, रेजिस्टन्सचं प्रेशर वरनं खाली पडताना दिसतंय. ओके, लेट सी पुढे जाऊया काय होतं. आता इकडनं 24,300च्या रेजिस्टन्स वरनं एक पुट बसेल का,
चेक करूया मार्केटला रेजिस्टन्स 24,300चा काय आहे, 24,320. चेक करूया पर्सेंटेज वगैरे सगळं चेक करू. सपोर्ट 24,300चा आहे, व्हॉल्यूमचा आणि ओवाय चेनचा आहे सपोर्ट. ओके, पर्सेंटेज चेक करूया व्हॉल्यूम आणि ओवाय चेनची. सो व्हॉल्यूम मला 100 वरनं डिक्रीज होताना दिसतोय, ओवाय चेंज मला 100 वरनं डिक्रीज होताना दिसतोय. म्हणजे सपोर्ट साइड शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ओके, रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स 24,350चा आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. तो मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय आणि बॉटम साइडला पण शिफ्ट होताना दिसतोय. सो चेक करूया टॉप साइडची पहिली पर्सेंटेज. सो टॉप साइडची पहिली पर्सेंटेज काय होत आहेत, 100 वरनं डिक्रीज होत आहेत आणि आता पुन्हा इन्क्रीज होताना दिसत आहेत. ओवाय चेनची पर्सेंटेज बघूया, तर ओवाय चेनची पर्सेंटेज ओव्हरऑल इन्क्रीज होऊन पुन्हा डिक्रीज होत आहेत. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साइडचा जो व्हॉल्यूम आहे तो टॉप साइडला मला पुन्हा शिफ्ट होताना दिसतोय. ओके, म्हणजे रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप आहे, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ह्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये अजूनही नो ट्रेडिंग झोन आहे. ओवाय चेंज डिक्रीजिंग आहे. ओवाय बघूया, ओवायची पर्सेंटेज आणि व्हॉल्यूमची बॉटमची पर्सेंटेज इन्क्रीजिंग होत आहेत का. सो ओवायची पर्सेंटेज ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहेत, व्हॉल्यूमची पर्सेंटेज बॉटमची इन्क्रीजिंग आहेत. ह्याचा अर्थ ही दोन्ही पर्सेंटेज काय आहेत, इन्क्रीजिंग मोडमध्ये दिसत आहेत. आपल्याला एक गोष्ट कळली, सपोर्ट तर ठीक आहे, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन मार्केटमध्ये बेअरिश आहे, नो डाऊट. ओके, आय अग्री. पण गडबड रेजिस्टन्स साइड कडनं आहे. आता ती गडबड काय आहे रेजिस्टन्स साइड कडनं, तर सगळ्यात पहिले व्हॉल्यूम वरती पण पर्सेंटेज इन्क्रीज करतोय, एसटीटी पण आहे, आणि व्हॉल्यूम बॉटमला पण पर्सेंटेज इन्क्रीज करतोय, एसटीबी पण आहे. आता ह्याच्यामध्ये नक्की काय डिसिजन करणार, बऱ्याच लोकांना हा हा होतो की ह्याच्यामध्ये काय डिसिजन करणार. नो डिसिजन. सपोर्ट कडनं बेरिश आहे, आय अग्री, पण रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम वरती पण शिफ्ट होतोय आणि रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम खाली पण शिफ्ट होतोय. म्हणजे रेजिस्टन्स साइड कडनं कुठल्याही प्रकारचं मला व्ह्यू बघायला मिळत नाहीये. मग आपण 300च्या रेजिस्टन्स वरनं इकडनं पुट बनवायचा प्रयत्न करणार नाही. ओके, कॉल बनवणार बिलकुल नाही बनवणार, कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, सपोर्ट बेरिश आहे. मग काय करणार, हाताची घडी आणि तोंडावर बोट. बघूया काय होत आहे. परत मी अजून एक गोष्ट बोललेलो की मार्केट आज मे बी काय होऊ शकतं, मार्केट आज मे बी तुमचं कन्सॉलिडेट साइडवेज राहू शकतं. ह्याचं कारण पुट साइडची आयव्ही आणि कॉल साइडची आयव्ही, ह्या दोन्ही आयव्ही काय आहेत, ह्या दोन्ही आयव्ही कमी आहेत, 12 ते 15च्या मध्ये नाही आहेत. मग मार्केट काय टाइमपास करू शकतं. ओके, लेट सी, बघूया पुढे जाऊन काय होतंय मार्केटमध्ये. मार्केट अजूनही कन्सॉलिडेशन मध्ये आहे. मार्केट लेव्हलला आल्यानंतर आपण अनालिसिस करू की कुठनं ट्रेड बनतोय का नाही बनत आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला पुढे स्क्रोलच करावं लागेल, कारण की मार्केटमध्ये काही मुवमेंटच नाहीये. आयव्ही कमी असल्यामुळे काय होत आहे, मार्केट पूर्णपणे कन्सॉलिडेशन फेज मध्ये गेलेलं आहे. मग अशावेळी आपण काय करणार, ओवाय टू ओवाय स्टॉक बघणार. ओवाय टू ओवाय मध्ये जर का पोझिशनल काही ट्रेड मिळत असतील तर त्याचं आपण अनालिसिस करणार. ओके, मार्केट आता 24,350च्या रेजिस्टन्सला आलेलं, इकडनं पुट बनेल का, चेक करूया डेटा. सपोर्ट 24,350चा आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. तो बॉटम साइडला मला शिफ्ट होताना दिसतोय सपोर्ट. ओके, पर्सेंटेज चेक करूया, तर व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीजिंग आहेत, ओवाय चेनची पर्सेंटेज माझी स्टेबल आहे. ओके, ह्याचा अर्थ काय, रेजी सपोर्ट साइडला सपोर्ट मला कोणताच व्ह्यू बनवताना दिसत नाहीये, कारण ही पर्सेंटेज स्टेबल आहे आणि व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम बॉटम. म्हणजे मार्केटमध्ये मार्केट 350च्या सपोर्टच्या खाली आज जाणार नाही असं सपोर्टचं म्हणणं आहे. रेजिस्टन्स काय, रेजिस्टन्स 24,350चा आहे, व्हॉल्यूमचा. तो मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहे. सो ओव्हरऑल जर का पर्सेंटेज बघाल तर बऱ्याच वेळ पर्सेंटेज टाइमपास करत होती, स्टेबल होती, परंतु आता पुन्हा इन्क्रीज होताना मला बघायला मिळत आहेत. ह्याचा अर्थ ही पर्सेंटेज 85% वरती सुद्धा आहेत आणि ती स्लोली इन्क्रीजिंग पण आहेत. म्हणजे जर मी रेजिस्टन्स वरनं इकडनं प्लॅन केला पुट बनवायचा, तर रेजिस्टन्स स्वतःमध्येच बुलिश प्रेशर तयार करतोय. मग त्यापेक्षा बेस्ट हेच राहील की आपण इकडनं ट्रेड पुटचा अवॉइड करू. सोबत आपण ओवाय आणि ओवाय चेनची सुद्धा पर्सेंटेज बघूया. ओवाय आणि ओवाय चेंज आपल्याला काय बोलतायत. सो ओवायचं पर्सेंटेज स्टेबल आहे, ओवाय चेनचं पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साइडचा ओवाय चेंज बेरिश प्रेशर क्रिएट करत नाहीये, तर तो उलटा शिफ्टेड फ्रॉम बॉटम होऊन बुलिश प्रेशर तयार करतोय. मग आपल्याला कळतंय मार्केटला वरती न जाऊ देणारी लोक ही स्वतःच बुलिश होत आहेत.
तर आपण इकडनं पुट घेणार, बिलकुल नाही घेणार. ठीक आहे. सो लेट सी, बघूया काय होतंय. इकडनं ट्रेड अवॉइड करणार. मार्केटला जेवढं कन्सॉलिडेट व्हायचंय तेवढं कन्सॉलिडेट होऊ दे. आपण घाई गडबडीत ट्रेड करणार नाही आहोत. आज कोणी कोणी ट्रेड केले नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुमची काही अदर सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की सर अशी अशी आमची सजेशन आहेत. आपण नक्की त्या गोष्टीचा विचार करूया. ओके. चला, आता अजून एक गोष्ट इथे घडली की इकडनं काय केलं, मार्केटने 400च्या सपोर्टच्या वरती कॅन्डल क्लोज केली. आता एकदा डेटा अनालिसिस करूया आणि बघूया मार्केटमध्ये काय घडलंय. सपोर्ट 24,350 चा आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. ओवाय चेन स्ट्रॉंग आहे. व्हॉल्यूम मला बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होताना दिसत आहेत. म्हणजे ओवाय चेंज म्हणतोय मी मार्केटला 350च्या वरती जाऊ देणार नाही, खाली जाऊ देणार नाही. आणि व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे, म्हणजे तो सुद्धा मार्केटला 350च्या खाली जाऊ नाही देणार. ओके. त्यानंतर रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स 24,400चा आहे, ओवाय आणि ओवाय चेनचा. ओवाय बघूया वरती शिफ्ट होताना दिसतोय. ओवाय चेनने खाली येल्लो बॉक्स लावलाय आणि व्हॉल्यूम मला वरती शिफ्ट होताना दिसतोय. एक एक करून चेक करूया. सो ओवायचं पर्सेंटेज ओव्हरऑल स्टेबल दिसतंय टॉप साइडचं. ओवाय चेनचं पर्सेंटेज चेक करूया. ओवाय चेनचं पर्सेंटेज 100%वरनं डिक्रीज होताना दिसतंय. आणि व्हॉल्यूमचं पर्सेंटेज चेक करूया. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग मोडमध्ये. ह्याचा अर्थ काय, रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे. ओवाय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. ओवाय सुद्धा ऍक्च्युली शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे, पण ही वरची पर्सेंटेज इन्क्रीज करत नाहीये. म्हणजे रेजिस्टन्स साइड जर का बघाल तर रेजिस्टन्स साइड सुद्धा 24,350च्या रेजिस्टन्सला मार्केटला थांबवू शकत नाहीये. का नाही थांबवू शकत आहे? जर 350च्या रेजिस्टन्सला मार्केटला थांबवायचं असेल तर रेजिस्टन्सला स्ट्रॉंग राहणं अपेक्षित आहे, जो रेजिस्टन्स तुमचा स्ट्रॉंग नाहीये. प्लस इकडची पर्सेंटेज सुद्धा तुमच्या डेंजर झोनच्या बाहेर गेलेत 85%, आणि ही ऑलमोस्ट शिफ्टिंग व्हायला आलेलं आहे. मग इकडनं कॉल घेऊ शकतो, ऑब्व्हियसली घेऊ शकतो. जर मार्केट इथे रिटेस्टला आलं तर इकडनं कॉल बाईंग आपण करू शकतो. सो लेट्स सी, बघूया मार्केट रिटेस्टला येतंय का. आलं तर कॉल बाईंग करू, नाही आलं तर ट्रेड नाही करणार. नाही आलं अजूनही मार्केट रिटेस्टला, सपोर्टने अजून प्रेशर चालू केलं, त्यामुळे मे बी मार्केट नाही येणार रिटेस्टला, कारण सपोर्ट अजूनही प्रेशर जास्त वरती द्यायला सुरुवात केली. लेट सी, मग नाही आलं मार्केट, याचा अर्थ तुम्ही हरलात का? नाही. तर तुम्ही मार्केटला एओसीच्या पद्धतीने, एओसीच्या थिअरी प्रमाणे तुम्ही मार्केटला दिशा दाखवू शकलात किंवा मार्केटची दिशा ओळखू शकलात. ह्याच्यातच तुम्ही 50% युद्ध जिंकलात. आता ती ट्रेन तुमच्या स्टेशनला आलीच नाही, त्याला काय करणार आपण सांगा बरं. नाही आली तर मग नाही बसायचं ट्रेनमध्ये, वाट बघूया. चला, आता मार्केट 24,400च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. इकडनं पुट बनेल का, बरेच लोक विचारतात. नीट अनालिसिस करूया आणि ऑब्झर्व करूया काय होतंय. सपोर्ट 24,400चा आहे, ओवाय आणि ओवाय चेनचा. सपोर्टला बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय सपोर्ट मला. सो ओवाय ची पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज होत आहेत. ओवाय चेनची पर्सेंटेज 100 वरनं मला डिक्रीज होताना दिसत आहेत ओव्हरऑल. याचा अर्थ काय, सपोर्ट माझा ओव्हरऑल शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे, म्हणजे सपोर्ट कडनं डेटा बुलिश आहे. रेजिस्टन्स 24,400चा आहे, व्हॉल्यूम ओवाय ओवाय चेनचा. रेजिस्टन्सला बॉटम साइडला येल्लो बॉक्स लागलेत. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहे का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहे. सो व्हॉल्यूमचं ओव्हरऑल पर्सेंटेज 100 वरनं मला डिक्रीज होताना दिसतंय. ह्याचा अर्थ रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम 24,350 वरनं 24,400ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. ओवाय चेंज माझा स्ट्रॉंग आहे आणि ओवाय माझा वरती शिफ्ट होताना दिसतोय. मग 24,400च्या रेजिस्टन्सवरनं पुट बनेल का? येस, बनू शकतो. का बनू शकतो? कितीही मार्केटमध्ये डेटा बुलिश असला तरी इंट्राडे मध्ये जे ट्रेड करणारी लोक आहेत, व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज हे इंट्राडेला गिअर अप करतात. इंट्राडेला गिअर अप करणारी मंडळी कुठेही वरच्या साईडला मला येल्लो बॉक्स लावून शिफ्टिंग करताना आढळत नाहीये. परत एकदा सांगतो,
जरी सपोर्ट वरती आलेला असला, जरी रेजिस्टन्स वरती आलेला असला, तरी त्याला वरती अजून कुठेही शिफ्टिंग होत नाहीये व्हॉल्यूम आणि ओवाय चेंजला. ओवायला होतंय का? येस, ओवायचं शिफ्टिंग वरती चालू आहे. मग हा ट्रेड नाही बनणार का पुटचा? बनू शकतो, कारण ओपन इंटरेस्ट मध्ये पोझिशनल रायटर्स असतात. आपण इंट्राडे ट्रेडर जर का असू तर आपल्याला व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज वरती फोकस करायचा आहे. ओके, त्यामुळे आपण जर का मार्केट व्हॉल्यूम माझा स्ट्रॉंग आहे, ओवाय चेंज माझा स्ट्रॉंग आहे आणि मार्केट फर्स्ट टाइम सपोर्ट रेजिस्टन्सला येत आहे 9:30 वाजल्यापासून, तर नक्की आपण तिकडनं पुट बाईंगचा ट्रेड करू शकतो. कंडिशन एकच असेल, रेजिस्टन्स माझा वरती कुठेही येल्लो बॉक्स नसला पाहिजे आणि मार्केट फर्स्ट टाइम आलेलं असलं पाहिजे, तर आपण पुट बाईंग करू शकतो. सो लेट सी, इकडनं आपण पुट बाय करूया आणि बघूया. फक्त एक तयारी ठेवायला लागेल प्रत्येकाला पुट बाय केल्यानंतर, की हा माझा आयव्ही, ही माझी आयव्ही ही खूप कमी आहे. 2 तास तुला थांबायला लागू शकतं ट्रेडमध्ये. ती तयारी असेल तर ट्रेड करा, नाहीतर सोडून द्या. मार्केट खूप खेळवतंय, मग आपण खेळणार मार्केट सोबत. 50% टार्गेट आलेलं आहे. ओके, पण ऍक्च्युली तुम्ही आज जर का नीट बघाल, मी स्वतः ट्रेड केलेला 24,600चा. प्रीमियम वरती जे टार्गेट होतं, लक्षात घ्या, प्रीमियम वरती टार्गेट आलं नव्हतं 50%चं. 50%चं प्रीमियम वरती टार्गेट आलेलं नव्हतं. त्यामुळे नियमाप्रमाणे जर मी 100 रुपयाला पुट घेतलाय, त्याचं माझं टार्गेट 130 रुपये, 116 रुपयाला तो गेला की आपण जो स्टॉप लॉस असतो 85 रुपयाचा, तो कॉस्ट टू कॉस्ट करतो. बरोबर, नियमाप्रमाणे कॉस्ट टू कॉस्ट नसता केला तरी चाललं असतं हा ट्रेड, नियमाप्रमाणे. कारण 50%चं जेव्हा टार्गेट आहे तेव्हाच आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट करायचा आहे ट्रेड. त्याच्या आधी कॉस्ट टू कॉस्ट करायचा नाहीये ट्रेड, लक्षात घ्या. आता इथे स्पॉट वरती 50%चं टार्गेट आलंय, पण प्रीमियम वरती पुट वरती 50%चं टार्गेट आलं नव्हतं नियमाप्रमाणे. तरीही मी काय केलं, त्यामुळे स्टॉप लॉस लावून ठेवायला पाहिजे होता, पण मी कॉस्ट टू कॉस्ट केला माझा ट्रेड. का केला? कारण वाजले 1:45 होते. आपण 2:30 नंतर कोणतीही पोझिशन होल्ड करत नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळे म्हणून मी काय विचार केला, की आपण काय करूया, आपण 50%चं टार्गेट स्पॉट वरती आलंय ना, प्रीमियम वरती नाही आलंय, चला आपण मग कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवू. पण हे करणं कंपल्शन नाहीये. नियमाप्रमाणे प्रीमियम वरती जर का 50% टार्गेट येत असेल, तरच स्टॉप लॉस तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट करायचा आहे. प्रीमियम वरती प्रीमियम वरती टार्गेट आलं नव्हतं, हे परत एकदा तुम्हाला सांगतोय. ओके, सो लेट सी, बघूया काय होतंय. 50%चं टार्गेट आलंय, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करूया. मी माझ्या पद्धतीने केलंय, लक्षात घ्या. नियमाप्रमाणे कॉस्ट टू कॉस्ट खरा जायला नव्हता हवा होता ट्रेड, पण प्रीमियम वरती 50% टार्गेट आलेलं नव्हतं, तरीही मी कॉस्ट टू कॉस्ट केला, कारण वेळेची मर्यादा, लक्षात घ्या. पण ऑफिशियली असं कधीही करायचं नाही, नियमाची पायमल्ली करायची नाही. ओके, लेट सी, बघूया काय होतंय. काय करणार, 2:30 वाजले. जर पोझिशन तुमची प्लस मध्ये असेल तर छोट्या मोठ्या प्लस मध्ये पोझिशन एक्झिट करणार. ओके, मी कॉस्ट टू कॉस्ट काढलाय हा ट्रेड, परत एकदा सांगतो, मी हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट काढलेला आहे. परंतु हा कॉस्ट टू कॉस्ट खरा करायचा नव्हता, कारण प्रीमियम वरती 50% टार्गेट आलेलं नव्हतं. ओके, पण मी माझ्या पद्धतीने केला, कारण वेळेची मर्यादा होती, 2:30 वाजेपर्यंतच ट्रेड करणार होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने टार्गेट आलेलं नाहीये, पण स्टॉप लॉस पण गेलेला नाहीये. तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल तर अशा मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करायचं 2:30 वाजता, नंतर होल्डिंग करायचं नाही. सो अशा पद्धतीने आज जर का ट्रेड केलेले असतील तर आज ट्रेड तर आलेला आहे, प्रॉफिट तर झालेलं आहे. आता आज कोणी कोणी लॉस केला ना, त्यांनी नक्की कमेंट करा. आज लॉस मेकिंग ट्रेडसाठी कोणत्याच पद्धतीचा ट्रेड आला नव्हता सकाळपासून, पण आज कोणी कोणी लॉस केलाय त्यांनी नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची काही जर का सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नक्की मी ती सजेशन मनावर घेईन, आणि जर का व्हॅलिड असतील तर आपण बदल त्याच्यामध्ये करू शकतो. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. एओसी मध्ये जर का तुम्ही नवीन असाल, ऍडव्हान्स ऑप्शन चेन मध्ये जर का तुम्ही नवीन असाल एओसी मध्ये,
तर तुम्ही काय करू शकता, एओसी मध्ये जर का तुम्ही नवीन असाल तर एओसी मध्ये एओसीचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर एओसीचं रजिस्ट्रेशन करून घ्या. 7 दिवसाचा डेटा तुम्हाला फ्री मिळेल. 25 ऑगस्ट पासून आपली बॅच चालू होणार आहे. होम टॅब मध्ये तुम्ही गेलात की एओसी अकॅडमी वरती तुम्हाला जायचंय. एओसी अकॅडमी वरती गेलात की इथे लर्न मध्ये तुम्हाला जायचंय, कोर्सेस मध्ये जायचंय आणि एओसी मुंबईचा जो कोर्स असेल 25 ऑगस्टच्या बॅचचा ह्याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू डिटेल्स वर तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्ही व्ह्यू डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या कोर्सच्या डिटेल्स तुम्हाला मिळतील. बॅचच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे आपली. ओके, ह्या सगळ्या गोष्टी काय काय तुम्ही शिकणार आहात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, जर का तुम्हाला काही शंका असेल तर माझा इथे नंबर तुम्हाला दिलेला आहे. या नंबरला जाऊन तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकता. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सांगतोय. ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून 10 ऍडमिशनच्या वरती ऍडमिशन घेत नाही. सो जर कोणाला इच्छुक असेल, ऍडमिशन घ्यायची असेल, लवकरात लवकर मला संपर्क करा आणि आपली सीट बुक करा. ठीक आहे. सो भेटूया पुन्हा सोमवारी त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे.